हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज मी संख्येतील अंकाची स्थानिक किंमत याच्यावर आधारित छोटासा एक टॉपिक आहे. त्याच्यावर थोडेसे प्रश्न आहेत ते आपण घेऊ. पहिला प्रश्न, 5,69,000 81 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमत याच्यातली फरक. स्थानिक किंमत व दर्शनी किंमत किंमत यातील फरक आपल्याला सांगायचा आहे. पर्याय क्रमांक दिले त्यांनी. पर्याय क्रमांक 1 दिलेला आहे त्यांनी. $9,009 पर्याय क्रमांक बी, पर्याय क्रमांक सी दिलेला आहे त्यांनी 8,991 आणि पर्याय क्रमांक डी दिलेला आहे त्यांनी 8,990. तर आपल्याला सांगायचं याचं उत्तर की कोणतं आहे याच्यातलं उत्तर. तर पहा, स्थानिक किंमत ह्या संख्येत 9ची स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत. इथे 9ची स्थानिक किंमत 9 हा कितव्या स्थानी, एकक, दशक, शतक, हजार म्हणजे 9ची स्थानिक किंमत झाली 9,000 आणि 9 ह्या आकड्याची दर्शनी किंमत आपल्याला हा दिसतोय किती, दर्शनी म्हणजे दिसतोय किती 9 हा 9 दिसतोय आपल्याला. मग याच्यातील काय म्हणलं त्यांनी, फरक विचारला. फरक आपल्याला काढायचा आहे. फरक काढताना आपल्याला 0 मधून 9 जात नाही. या 900 मधून 1 कमी केला 899, तो 1 इथं दिला. हे 10 झाले. 10 मधून 9 गेला, 1 आला. 9 ला 9, 9 ला 9, 8 ला 8. मग या दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमतीतील फरक किती आहे? 8,991. ठीक आहे. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक दुसरा. $25,175 या संख्येत 7 या अंकाची स्थानिक किंमत 7 या अंकाची स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक किती? फरक किती? चला पर्याय देऊत आपण. पर्याय क्रमांक ए 6.93, पर्याय क्रमांक बी 0, पर्याय क्रमांक सी 6.03 आणि पर्याय क्रमांक डी 69.3. आता इथे जी 7ची किंमत आहे, दर्शनी किंमत आपल्याला दर्शन किती होत आहे, इथे 7चाच होत आहे. ही दर्शनी किंमत झाली आणि स्थानिक किंमत किती झाली? स्थानिक किंमत. आता याच्यात पॉइंटच्या नंतर आपल्याला एक आकडा आहे आणि त्याच्यानंतर 7 आहे. मग पॉइंटच्या नंतर, पॉइंटच्या आधी आपल्याला 0 घ्यावं लागेल. एक आकडा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला 7 घ्यावं लागेल. ठीक आहे. त्याचं स्थानिक किंमत आपल्याला आली. पहा, पॉइंट आहे, त्याच्यानंतर आकडे आहेत. त्याच्यामुळे पॉइंटच्या इकडे आपल्याला काही नाही घ्यायचं. इकडे आपल्याला 0च घ्यायचा आहे. पॉइंटच्या नंतर किती आकड्याला आहे तो लिहून टाकायचा. पॉइंटच्या आधी जेवढे पण संख्या असतील त्याच्या जागी 0 लिहायचा. आता आपल्याला ह्या दोघातला फरक काढण्यासाठी
आता इथं पॉइंटच्या नंतर काही आकडे नाही आणि हे पॉइंटची संख्या आहे. इथं पॉइंटच्या नंतर किती आकडे आहेत? 2 आकडे आहेत. मग आपल्याला ही स्थानिक किमतीला त्या 7च्या समोर काय करायचं? पॉइंट द्यायचा आणि 2 शून्य घ्यायचं. ठीक आहे. आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी करता येईल. इथे फरक विचारला म्हणजे वजाबाकी. 0.07 वजाबाकी करायची. शून्यातून 7 जात नाही. ह्या 70 मधून 1 गेला, 69 राहिले. इथे 1 घेतला. 10 मधून 7 गेले, 3 राहिले. 9 मधून 0 गेला 9. 6 ला 6, दशांशला दशांश. म्हणजे आपल्याला उत्तर आलेलं आहे 6.93. 6.93 आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये उत्तर भेटून जाईल. पुढचा प्रश्न घेऊत आपण. जास्त काही प्रश्न घेणार नाहीत आपण याच्यावर आधारित. 35.238 या संख्येतील तिन्ही अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती? 3 या अंकातील स्थानिक किमतीतील फरक किती आहे तो सांगायचा आपल्याला. पर्याय आपण पहिले लिहू. पर्याय क्रमांक 1 हे 20.97. पर्याय क्रमांक बी आहे आपला 29.87. पर्याय क्रमांक सी आहे आपला 29.7 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 29.97. ठीक आहे. उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये टाका. एक मिनिटाचा वेळ देऊत आपण. एका मिनिटानंतर मी उत्तर याचं करून दाखवतो. चला. उत्तर अजून कोणाचंही आलं नाही तर मीच करून दाखवतो. तर इथे 3 ह्या अंकाची किंमत किती आहे? बघा 3 इथे दशांश आहे. मग याची किंमत आहे आपली इथे 30 येईल. दशांशच्या आधीच्याच संख्या पाहायच्या. या 3 ची किंमत आहे आपल्याला फक्त 30 येईल. आणि इथे जी संख्या आहे 3 याची स्थानिक किंमत किती येणार? इथे पहा दशांशच्या नंतर दुसरे अंक म्हणजे दशांशच्या नंतर दुसरा अंक दशांशच्या अधिक जेवढी पण संख्या आहे त्याला शून्य लिहिला आणि ते 3. आता हे दशांश तर पुढे 3 द्यायचे तर देऊ शकता तुम्ही. पहा या 0 3च्या जागी 3 याच्या जागी आपण 0 घ्यायचे, याच्या जागी 0, 0, 0 घ्यायचे. ठीक आहे. जेवढ्या पण बाकीच्या संख्या आहेत त्याला 0 म्हणजे ह्या संख्येची किंमत आहे आपली 30.000 म्हणजे 30 आणि याची जी किंमत आहे ही 0.00 ह्या 3 ची किंमत, ह्या 3 ची किंमत 0.000 ठेवायचे. फक्त याच्या जागी 3 ला 3 ठेवले आणि बाकीच्या जागी 0 ठेवले. तर याच्यातला फरक करायचा. पहा इकडे जर 2 शून्य असलं तरी काही फरक पडत नाही. ठीक आहे. आता ह्या दोघांची वजाबाकी करायची. 30.000003 शून्यला शून्य जात नाही, वजाबाकी होत नाही. त्या 300तून 1 गेला. 299 राहिले. 1 इथं दिला. 10 मधून 3 गेले 7 आले. 9 ला 9, 9 ला 9, 2 ला 2, दशांशला दशांश. आता शेवटी जर दशांश असेल आणि शेवटी जर शून्य असेल, त्या शून्याला काही व्हॅल्यू नसते. त्यामुळे हा शून्य कट केला तरी चालतो. आपलं उत्तर आहे 29.97. 29.97 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये भेटून जाईल उत्तर. बहुतेक आपलं जे थंबनेल आहे ते चुकीचं झालेलं आहे. थंबनेल हे चुकीचं झालेलं आहे. त्याच्यामुळे भरपूर जण लाईव्ह येत नाही. एडिट करून पाहूत आपण. एकच मिनिट थांबा.
एकच मिनिटाचा ब्रेक घेऊत आपण. एका मिनिटातच पुढचा प्रश्न करूत आपण. चला. पुढचा प्रश्न घेऊत आपण. छोटा टॉपिक आहे, जास्त वेळ घेणार नाही आपण. 908 7925 या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? पर्याय क्रमांक 1 आहे 8,000,1,00,000. पर्याय क्रमांक 2 आहे 8,000,991,000. पर्याय क्रमांक सी आहे 8,999,1,00,000. आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 8,000,87,1,00,000. पहा, इथं 9ची स्थानिक किंमत किती आहे? 9च्या समोर किती आहे कडे? 1, 2, 3, 4, 5, 6. मग 9 लिहायचे. त्याच्यासमोर 6 अंक आहे. त्याच्यामुळे त्याची स्थानिक किंमत आपली होईल 1, 2, 3, 4, 5, 6. ठीक आहे. ही स्थानिक किंमत झाली आपली 90,00,000 आणि ह्या 9ची स्थानिक किंमत झाली आपली 900. आता काय करायचं आपल्याला? ह्या दोघातला फरक घ्यायचा. ठीक आहे. फरक घेताना वजाबाकी करायची. वजाबाकी करताना 0ला 0, 0ला 0. 9 मधून 0 मधून 9 जात नाही. ठीक आहे. याच्यातला 1 कमी केला 8,999 इथं 1 घेतला. 10 मधून 9 गेला 1 आला. 9ला 9, 9ला 9, 9ला 9ला 8 किती? म्हणजे 8च्या नंतर 3 9 आणि 1 0 0. 8च्या समोर 3 वेळेस 9 आणि 1 0 0 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये उत्तर भेटून जाईल. उत्तर याचे काही अवघड नसतात. फक्त व्यवस्थित आपल्याला समजून घ्यायचं आणि वजाबाकी व्यवस्थित करायची. तर अजून 4-5 प्रश्न घेऊत आणि हा टॉपिक आपण इथेच संपवून देऊ. ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. 1-2 मिनिटाचाच ब्रेक घेऊन वापस पुन्हा येऊ. प्रश्न मी लिहून ठेवतो. ठीक आहे. जेणेकरून तुम्हाला उत्तर येत असेल तर तुम्ही उत्तर द्यायचं. ,50.027 या संख्येतील 7 या अंकाची
स्थानिक किंमत व दर्शनी किंमत यातील फरक. व दर्शनी किंमत यातील फरक. यातील फरक आपल्याला सांगायचा आहे. पर्याय क्रमांक 1 आहे आपला 6.003. पर्याय क्रमांक बी आहे आपल्याचं 6.993. पर्याय क्रमांक सी आहे आपल्याकडे 0 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपल्याकडे 60.93. याचं उत्तर करायचं आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायचं. ठीक आहे. 1-2 मिनिटाच्या ब्रेक नंतरच मी वापस पुन्हा येईल. 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ. तर हा प्रश्न मला सोडवून आपल्याला दाखवायचा आहे. 1-2 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा येणार आहे. 5 मिनिटाचा ब्रेक. 5 मिनिटानंतरच येतो मी. नोकरी नाही म्हणून दिवाळी साजरी कर नाही मग मेहनत करा. आपण तुम्हाला मदत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करू. व्हिडिओ पाहतायत का आपले? तुम्ही प्रत्येक अनिकेत व्हिडिओ पहा. काही आपल्याकडून जेवढं पण प्रॅक्टिस करून घेता येईल, ते आपण घेऊ आणि काही आपण एकही रुपया चार्ज करत नाहीये. हां, तुम्हाला तुमचा इंटरनेट टाकावं लागेल तेवढंच नक्की आहे. ठीक आहे. कोणत्याही प्रकारचे आपण चार्जेस घेत नाहीये. इथून घेत जाईल आपण. हे 10-15 दिवस तर दिवाळीचे आहेत माझ्याकडे फ्री. कारण माझे ट्युशन पण चालू असतात. ठीक आहे. मी येतो 5 मिनिटात. मला थोडा ब्रेक हवा आहे. आल्यावर नंतर पोलीस भरतीची तयारी हा सगळे माझे व्हिडिओ पहा तुम्हाला पोलीस भरतीचं काय सोपंच राहतील गणित. बाकीचे तरी अवघड राहतात, पण पोलीस भरतीचे सोपेच राहतात. व्हिडिओ पाहत जा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. जे काय असेल तुम्ही एकदम बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारापासून सगळं तुम्हाला काय पाहिजे ते आपण प्रयत्न करू तुम्हाला मदत करण्याचा. ठीक आहे. तर ते एक 5 मिनिट ब्रेक घेऊन मी पुन्हा येतो. नंतर आपण नक्कीच बोलू.
चला 5 मिनिटाच्या विश्रांतीनंतर पुन्हा सुरू करूत आपण. चला, या प्रश्नाचं उत्तर व्हिडिओ कळतायत का आपले? बऱ्याच जणाला विद्यार्थी येऊ याच्या आधी पण कमेंट केलेले आहेत. अनिकेत राव, तुम्ही जेवढं पण आपण मेहनत होऊ शकते तेवढी आपण घेऊ. फक्त एवढंच की बेसिक चांगले राहू द्या. बेसिक चांगलं असलं तर बाकीच्या सगळ्या गोष्टी येतात. ठीक आहे. आपण प्रयत्न करूच तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे मदत जेवढी गणिताची होऊ शकते, गणित जेवढे सोपे होऊ शकतात तेवढे समजून सांगण्याचा प्रयत्न करूच. चला, पुढचं हे गणित आहे. इथे 7 ह्या 7 ची किंमत आपली स्थानिक किंमत. ह्या 7 च्या आधी किती आहेत? 1, 2, 3, 4 आकडे आहेत. त्याला सगळ्याला 0, 0, 0, 0 ह्या 7 च्या जागी 7 असले आणि पॉइंट कुठे आहे? 2 आकड्याच्या नंतर पॉइंट आहे, 2 आकड्याच्या नंतर पॉइंट. ही त्याची स्थानिक किंमत झाली, स्थानिक किंमत. आता दर्शनी किंमत. हे किती आकडा दिसतोय? हे 7 या आकड्याची दर्शनी किंमत जी असती, हे दिसतोय, दिसायला किती आहे? हा दिसायला 7 आहे. ठीक आहे. मग याची दर्शनी किंमत आपली झाली 7च झाली दर्शनी किंमत. बघा, जेवढे जास्त लाईव्ह असतील मी तेवढं जास्त लाईव्ह म्हणजे जास्त विद्यार्थी लाईव्ह असतील तेवढं मी जास्त लाईव्ह येण्याचा प्रयत्न करतच असतो. पण जास्तीत जास्त विद्यार्थी पाहिजे मला, की जेणेकरून जास्त विद्यार्थी कमीत कमी 6-7 जण जरी असले, तरी मी जास्तीत जास्त वेळ लाईव्ह देईन. नाहीतर माझे ट्युशन्स असतात, मग मी त्याच्यामध्येच बिझी असतो. त्याच्यामुळे जास्त विद्यार्थी लाईव्ह तुम्ही आपल्या फ्रेंड सर्कलमध्ये सांगा. एक 7, 8, 10 जणांचा ग्रुप असेल, तर मी नक्कीच लाईव्ह जास्तीत जास्त वेळ येईल. ठीक आहे. तर जास्त मुलांना सहभाग करून घेण्याचा प्रयत्न करा लाईव्ह येण्यासाठी. चला. याची स्थानिक किंमत 7 ची किंमत 7च असते आणि दर्शनी किंमत आपण काढलेली आहे. आता दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत आता याच्यातला फरक काढायचा. आता याच्यापुढे काही आकडे नाहीत, आहे की नाही? या पॉइंटच्या नंतर किती आकडे? 1, 2, 3. मग ह्या पॉइंटच्या नंतर आपले इथे पॉइंट घ्यायचा. ठीक आहे. आणि याच्या पुढे इथं किती अंक आहेत तेवढे 0 देऊन टाकायचे. मग आपल्याला कंपॅरिझन किंवा बेरीज किंवा वजाबाकी करता येते. दशांश प्रश्न असेच करायचे राहतात. आता हे पहिली ही संख्या लिहायची, ही मोठी संख्या आहे. 7.000 आणि ही आहे, हे दशांशला दशांश, दशांशच्या अलीकडच्या संख्या इकडं, दशांशच्या पुढच्या संख्या दशांशच्या पलीकडे. आता आपल्याला काय करायचं? हे सोडवायचं आहे. हे सोडवताना आपण काय करायचं? ह्या बघा, 0 मधून 7 जात नाहीत. मग आपण ह्या 700 मधून 1 कमी करू, 699 येतं. आणि तो 1 इथं घेऊ. 10 मधून 7 गेले, 3 आले. 9 ला 9, 9 ला 9, हे 6 ला 6, दशांशला दशांश. आपलं उत्तर आलेलं आहे 6.993. 6.993 आपल्याला पर्याय क्रमांक बी मध्ये उत्तर भेटून जाईल. आम्ही नसताना जास्त लाईव्ह होते. आज 6 जण लाईव्ह होते. मी लाईव्ह आलो तसाच विद्यार्थी कमी झाले. ठीक आहे. जास्त आज याच्यावर आधारित प्रश्न घेणार नाहीत आपण. कारण हा अतिशय सोपा असा टॉपिक आहे. अठ्ठावीस दशांश 019 या संख्येतील एक या अंकाची स्थानिक किमतीतील फरक किती? एक या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? पर्याय क्रमांक 1 आहे आपला 0.99. पर्याय क्रमांक बी आहे आपला
0. पर्याय क्रमांक सी आहे आपला 0.999. पर्याय क्रमांक डी आहे आपला 0.09. आता जर हे 1 ची दर्शनी किंमत म्हणलं तर 1 ची दर्शनी किंमत 1च राहणार आणि 1 ची स्थानिक किंमत काय झाली आपल्याला पहा. पॉइंटच्या जागी पॉइंट लिहा. इकडे जेवढे आकडे आहेत त्याच्या जागी 0 लिहा आणि इकडे जेवढे आकडे आहेत त्याच्या जागी 0 लिहायचा. फक्त 1 च्या जागी 1 लिहायचं. बाकी 0 लिहायचं. ठीक आहे. आता याच्यासमोर काही हा फक्त एकच नंबर आहे. याच्यासमोर आपल्याला काय करावं लागेल? पॉइंट देऊन किती इकडे पॉइंटच्या नंतर किती आकडे? 3 आकडे आहेत. तिथं पण 3 आकडे द्यावे लागतील आपल्याला. मग ह्या दोघांची आपल्याला वजाबाकी करावं लागेल. म्हणजे हा मोठी संख्या आहे तर पहिल्या घ्यायची 1.000. आता हे दशांशला दशांश इकडचे आकडे इकडे घ्यायचे, इकडचे आकडे इकडे. वजाबाकी करायची. ह्या 0 मधून 1 जात नाही. याला 0 केला, याला 9 केले आणि याला पण आपण काय करतो इथे 1 देऊ. ठीक आहे. आता हे झाले 10 मधून 1 गेला 9 आला. 9 ला 9 आणि 0 मधून 0 गेला 0. इकडे 0 पॉइंटला पॉइंट. आता इकडचा 0 कट केला तरी चालतो आणि इकडचा 0 कट केला तरी चालतो. ठीक आहे. हा दशांश नंतरचा लास्टला जेवढे 0 आहे तेवढे कट केले चालतात. दशांश असला तर. आणि इकडे दशांश आधीचे 0 जेवढे पण असतील आपण ते कट करू शकतो. मग इथं आपल्याला उत्तर काय येईल? 0.99. 0.99 आपल्याला पर्याय क्रमांक ए मध्ये आहे. तुम्हाला काय समजत नसेल तर तुम्ही नक्कीच मला विचारू शकता. ठीक आहे. असं काही सरांनी चार्जेस नाही केले, काही नाही, तर आपण कसा प्रश्न विचारू? असं शंका अजिबात करू नका. तुम्हाला जर समजत नसेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, सर समजलं नाही. अजून व्यवस्थितपणे समजून सांगा. काही हरकत नाही. काही नाराजी नाही. पुढचा प्रश्न. या संख्येतील 9 अंकाच्या या संख्येतील 9 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती आहे? फरक किती? पहा, जास्त लाईव्ह नसतात त्याच्यामुळे मी जास्त लाईव्ह येत नाही. ठीक आहे. जास्त जेवढे लाईव्ह असतील तेवढं मी नक्कीच लाईव्ह येण्याचा प्रयत्न करेल. पर्याय क्रमांक ए आहे 8.231. पर्याय क्रमांक बी आहे 0.099. नाही, सॉरी, चुकीचा पर्याय दिला. 8.001. पर्याय क्रमांक सी आहे 8.001 आणि पर्याय क्रमांक डी आहे आपला 8.991. आता आपल्याला याचं उत्तर काढायचं. आता पहा, इथे 9 ह्या 9ची किंमत किती आहे? ह्या 9ची किंमत 9च आहे. कारण त्यापुढे आपल्याला दशांश आहे. त्याच्यानंतर 1, 2, 3 आकडे आहेत. तर 000 लिहायचं. आणि ह्या 9ची किंमत काय येणार? ह्या 9च्या आधी काय आहे? दशांश आहे. दशांश नंतर 0 आणि ह्याची 9. आधी जेवढे पण आकडे असतात त्याची किंमत 0च असते. इथे पण दशांशच्या आधी जेवढे आहेत याच्या जागी आपण फक्त 9 लिहिला. बाकी जागी 0 लिहिले आणि याच्या जागी आपण फक्त 9 लिहिले आणि बाकी जागी 0 लिहिले आणि बाकी आकडे आपण जसे आले तसे ठेवले. आता आपल्याला ह्या दोघांची वजाबाकी करायची. आता वजाबाकी करताना आपल्याला काय करावं लागेल? हे 0.0009 आपल्याला वजाबाकी करायची. आता 0 मधून 9 जात नाही. ह्या 900 मधून 1 गेला 899 येईल. इथे 1 घेतला आपण. ह्या 9 मधून 1 गेला 1 राहते.
ह्या 9ला 9, ह्या 9ला 9, ह्या 8ला 8, हे 0ला 0. इकडे 0 लिहायची गरज नसते आणि ह्या दशांशला दशांश. मग आपलं उत्तर काय येईल? 8.991. 8.991 आपल्याला पर्याय क्रमांक डी मध्ये आपल्याला उत्तर भेटून जाईल. चला अजून 1-2 प्रश्न घेऊत आणि हाच टॉपिक आजच्या दिवसाला बंद करू. प्रश्न आहे 7, 3, 5, 5, 2 या संख्येतील 5 अंकाच्या मुलं जास्त असतील तर नक्कीच मी थोडा वेळ जास्त वेळ थांबेल. आता 3 लाईव्ह आहेत तर 4-5 जण जर झाले तर नक्कीच मी लाईव्ह कंटिन्यू राहील आणि व्हिडिओला लाईक पण पाहिजेत आपल्याला. ठीक आहे. कमीत कमी 5 लाईक जरी झाले तरी मी कंटिन्यू राहील. चला या अंकाच्या स्थानिक किमतीचा गुणाकार किती? स्थानिक किमतीचा गुणाकार किती? क्रिएटिव्ह गर्ल सिद्धिका. हॅलो सिद्धिका, भरपूर दिवसाच्या नंतर लाईव्ह. सॉरी, भरपूर दिवसाच्या नंतर ऑनलाईन. चला याचे उत्तर आहेत 2500 पर्यायामध्ये 25 पर्याय क्रमांक सी 25,000 पर्याय क्रमांक डी जो आहे 250. व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी. चला जर 5 लाईक असेल तर मी पुढे 10 मिनिटं वाढवेल, एक्सटेंड करेल. ठीक आहे. 10 मिनिटं पुढे म्हणजे वाढवेल म्हणजे एक्सटेंड करेल. इंग्लिशमध्ये एक्सटेंड म्हणतात त्याला. चला तर ह्या संख्येमध्ये 5ची इथे ह्या 5ची स्थानिक किंमत किती आहे? 500 आणि ह्या 5ची स्थानिक किंमत किती? याच्यासमोर किती आकडे आहेत? एकच आकडा आहे. म्हणजे 5 लिहिले आणि 0 लिहिले. ठीक आहे. आता ह्या दोघांचा गुणाकार विचारला त्याने. नेहमी आतापर्यंत फरकच विचारला होता. ठीक आहे. तर इथे गुणाकार विचारला म्हणजे 500 गुणिले 50. आता आपण साधा गुणाकार करूत आपण. ठीक आहे. कारण छोटी संख्या आहे. 5 न 0 लागला 0, 0 आणि 25. म्हणजे याचं उत्तर किती आलं आपलं? याचं उत्तर आलं 25,000. ठीक आहे. 25,000 आपल्याला पर्याय क्रमांक सी मध्ये भेटेल. अजून एक लाईक पाहिजे, नाही तर मग मी स्टॉप करेल. ठीक आहे. व्हिडिओ एवढा प्रश्न झाला की स्टॉप करेल. पुढचा प्रश्न आहे आपला 1,3,5,5,6,5,1 या संख्येतील 3 या अंकाची स्थानिक किंमत ही 6 या अंकाच्या ही 6 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे? हा प्रश्न अवघड नसतात. कोणताच प्रश्न अवघड नसतो. व्यवस्थित करायचा आणि जर मला लाईक नाही भेटला पुढचा
तर मी हा व्हिडिओ इथे संपवणार आहे. ठीक आहे. हा व्हिडिओ शेवटचा प्रश्न घेणार आहे. तर अजून मला 1-2 लाईक नाही आले, तर मी इथेच संपवणार आहे. मला लाईक्स पाहिजे. लाईक असलं तरच व्हिडिओला थोडंसं मला वाटतं की बाबा समजत आहे. नाहीतर लाईक भेटत नाहीये. हां, 5वा लाईक आला त्याच्यामुळे मी अजून वाढवणार. ठीक आहे. व्हिडिओ जेवढे लाईक आले तेवढे मी व्हिडिओ जास्तीत जास्त वेळ वाढवणार. ठीक आहे. तुम्ही काही सबस्क्राईब करत नाही बरेचसे जण, पण लाईक करत जा. 4च लाईक आहेत. ठीक आहे. 5वा लाईक कमीत कमी 5वा लाईक पाहिजेच आपल्याला. नाहीतर मी व्हिडिओ इथे स्टॉप करेल. हा लास्टचा प्रश्न आहे. जर हा 5वा लाईक आला 5वा ठीक आहे. अजून 5 मिनिटं वाढवेल मी. अजून 6वा लाईक आला तर अजून 10 मिनिटं वाढवेल. चला. आता आपल्याला सांगितलं 3 ची किंमत किती आहे पहा. 3 ची किंमत इथं 3 ची किंमत आहे. 3 च्या नंतर इथे आपल्याला दशांश आहे आणि त्याच्यानंतर हे आहे. म्हणजे इथे 3 ची किंमत आहे 30. ठीक आहे. 3 च्या समोर किती आकडा आहे? एकच आकडा आहे. दशांशानंतर पाहायचं नाही आपल्याला. ठीक आहे. 3 ची किंमत आहे 30. ठीक आहे. पहा अजून 10 मिनिटं वाढवेल कारण 6 लाईक झालेले आहेत. जसे-जसे लाईक वाढतील तसा मी व्हिडिओ वाढवेल. आणि 6 या संख्येच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? 3 ची किंमत 30 आहे. 6 ची किंमत काय आहे? 0.6 0.6 मग किती पट आहे? ते आपल्याला काढायचं आहे. तर मग आपण काय करू ह्यात 30 भागिले 0.6 घ्यायचं. आता याचं उत्तर कसं काढायचं? फ्रँकलिननं हाय केलेलं आहे. हॅलो फ्रँकलिन. चला. लाईव्ह राहत जा, कमेंट करत जा, जास्तीत जास्त कमेंट करत जा व्हिडिओला. आता पहा इथं पॉइंटच्या नंतर 1 आकडा आहे, इकडं पॉइंटच्या नंतर एकही आकडा नाही. मग आपल्याला असं भागाकार करता येत नसतं. मग आपल्याला काय करता या 30च्या समोर पॉइंट देऊन एक शून्य घेऊ आपण आणि इकडे पण 0.6 झाले. आता पॉइंटच्या नंतर इथं पण 1 आकडा आहे, इथे पण 1 आकडा आहे. मग आपण काय करायचं पॉइंट काढून टाकायचा. मग ही संख्या किती झाली? ही संख्या झाली 300. आणि खालची संख्या किती झाली? 0.6 म्हणजे आपण 6च लिहू शकतो. आता मग याचा आपण काटाकाटी करायची. ठीक आहे. 6 एका 6, 6 पंचे 30, शून्यला 0. उत्तर किती आलं? 50. म्हणजे याचं उत्तर आहे 50 पट. आता इथे पहा की कोणती संख्या काय आधी दर्शवली आणि काय नाही दर्शवली. व्यवस्थित थोडं समजून घेतलं ना, तर एखाद्या वेळेस नाही समजलं 2 वेळेस, 3 वेळेस जाऊन रिपीट पहा. मी काय म्हणतो त्याचा एक-एक शब्द समजून घ्या आणि त्याच्यानुसार उत्तर करा. चला, पुढचा प्रश्न आपण घेऊ. जसं सांगितलं की माझ्याकडे लाइक्स जास्त आले, 6 आले. त्यामुळे मी टाईम थोडासा नक्कीच वाढवणार. एक नाही 280.45 या संख्येतील 4 अंक 4 या अंकाची स्थानिक किंमत ही ही 8 या अंकाच्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे? किती पट आहे? ठीक आहे. अक्षर थोडंसं व्यवस्थित आलं नसेल, पण ठीक आहे. मी माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करतोय सगळं. चला ठीक आहे. इथं पर्याय दिलेले आहेत. 200 पर्याय क्रमांक बी आहे आपला इथं 2/100. पर्याय क्रमांक सी आहे आपला 100 आणि पर्याय क्रमांक डी आहे 100-200. ठीक आहे. मी 1-2 मिनिट देतोय तुम्हाला. आर्टिस्टचा पण मेसेज आलेला आहे. व्हिडिओला लाईक करा जा. व्हिडिओला लाईक करा. जेवढे जास्त विद्यार्थ्यांनी लाईक केलं तेवढं चांगलं. त्याला 1-2 मिनिटं देतो.
चला 2 मिनिटात त्यानंतर मी प्रश्न स्वतः उत्तर करणार आहे. पाहू कोणाला उत्तर येते का? चला, कोणाचंही उत्तर आलं नाही आतापर्यंत. मीच करतो याचं उत्तर. 4 या अंकाची स्थानिक किंमत. 4 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? तिथं बघा दशांशानंतर 4 आहे. दशांशच्या आधी काही नसलं तर आपण 0 घेऊ आणि 4 अशी आपण ह्या 4 ची किंमत स्थानिक किंमत आहे. आणि 8 या अंकाची स्थानिक किंमत किती आहे? 8 च्या समोर किती आकडे आहे? 1 आकडा आहे. 8 या अंकाची स्थानिक किंमत आहे 80. दशांशच्या नंतरची संख्या मोजायच्या नसतात. तर 4 ही किती पट आहे? मग आपण काय करू त्याला भागाकाराच्या ठिकाणी ठेवू. ठीक आहे. आणि उत्तर सोडवण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. आता दशांश नंतर इथे 1 आकडा आहे. इकडे पण दशांश नंतर 1 आकडा घेण्यासाठी दशांश नंतर 1 आकडा घेऊ. आपण 0 घेऊ शकतो. आता दशांश काढून टाकूत आपण. इथं 4/800. 4 एकक 4, 4 दोन्ही 8 आणि हे 2 शून्य जशाला तसे. म्हणजे 1/200 आपलं उत्तर येईल. 1/200 पर्याय क्रमांक आपल्याला बी मध्ये भेटून जाईल. चला, आपण थोडेसे वेगळे प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न घेऊ. बघा लाईक्स वाढले तर मी तेवढाच वेळ जास्त वाढवणार आहे. प्रश्न 10 सेकंदाला 2 चित्र छापून होतात. 2 चित्र छापून होतात. तर अशी 40 मिनिटात किती चित्रे छापून होतील? अशी 40 मिनिटात किती चित्र छापून होतील? हा आता वेगळा प्रश्न आहे हां. ठीक आहे. एकमान पद्धतीवरचा प्रश्न घेतलाय मी. एकमान पद्धत जेवढी चांगली तुमचं तेवढं गणित चांगलं होतं. ठीक आहे. आता 40 मिनिटं म्हणजे पहिले काढायचे आपल्याला. पहिले याचे मी पर्याय पण लिहितो इथं. 30 नाही 600 सॉरी. 600 पर्याय क्रमांक बी आहे आपला 200. पर्याय क्रमांक सी आहे आपला 480. पर्याय क्रमांक डी आहे आपला 400. चला, कोणाला उत्तर येते का याचं? बघा 2 सेकंदाला 10 सेकंदाला 2 चित्र. तर 40 मिनिटाला आपल्याला ह्या मिनिटाला आपल्याला काय करायचं? सेकंदामध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. सुनील मोरेचं उत्तर आलं 480. पाहूत आपण. ठीक आहे. 40 मिनिटं म्हणजे 40 मिनिट म्हणजे आपल्याला किती सेकंद आहे ते करायचे. 40 गुणिले 60 केले आपण. 40 गुणिले 60 घेतात. 6 चोक 24 आणि हे 2 शून्य जसाल तसे. त्याला असा डायरेक्ट गुणाकार येत नाही आणि साधा गुणाकार करून पण उत्तर करू शकतात. आता आपल्याला सेकंद, इथं सेकंद लिहा आणि इथं चित्र लिहा. सेकंद सेकंद पहिले किती दिले? 10 सेकंद. चित्र 2 आणि इथं आपल्याला काय दिलं? इथं सेकंदाची संख्या दिली. सेकंद किती आहे? 2400. 2400 मध्ये किती? माहिती नाही. तो आपण एक्स घेऊ. आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. एक्स गुणिले 10 आणि ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 2400 गुणिले 2. आता ही गुणाकाराची संख्या इकडे भागाकारला जाईल. इकडचा 1 शून्य गेला, इकडचा 1 शून्य गेला. 240 गुणिले 2, 240 गुणिले 2. 240 गुणिले 2 येते 480. ठीक आहे. 480 करेक्ट उत्तर आलेलं आहे. कोणाचं उत्तर होते? सुनील मोरेचं.
ठीक आहे. व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब पण करत जा. चॅनलला सबस्क्राईबचं काही व्हिडिओला लाईक करायचे तर काही पैसे लागत नाही तुम्हाला. चॅनलला सबस्क्राईब केल्यावर तुम्हाला फक्त पुढचं व्हिडिओ कधी येणार तो तुम्हाला कळून जातो. 300 फुलांपैकी नाही. पुढचा प्रश्न आहे. एका 15 सेकंदात पाहूत आता हे किती जण उत्तर करू शकतात. सेकंदात 2 रुमाल 2 रुमाल रुमाल शिवून होतात. तर पाऊण तासात पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील? किती रुमाल शिवून होतील? ठीक आहे. अच्छा प्रश्न आहे आपला. पहा व्हिडिओला कमीत कमी 10 लाईक असलं तरच मी पुढे चालू करेल हां. नाहीतर 1-2 अ, अ, प्रश्नानंतर हा आणि याच्यानंतर पुढचा प्रश्नानंतर मी व्हिडिओ बंद करेल. अजून 3 लाईक तरी पाहिजेत आपल्याला. सबस्क्राईब तर करतच नाहीत मुलं. पण कमीत कमी लाईक तरी करा. लाईकला काहीही चार्ज माझा इन्कम काही नसतं. ठीक आहे. फक्त एवढंच की बाबा माझा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांकडे पर्यंत हे व्हिडिओ पोहोचतात लाईक असला तर. तर लाईक असेल तरच मी पुढे व्हिडिओ चालू ठेवेल. नाहीतर 5 मिनिटानंतर व्हिडिओ बंद करेल. ठीक आहे. अजून 3 लाईक पाहिजेत मला. मी 10 मिनिटं वाढवला. ठीक आहे. कारण मला 7 लाईक भेटले. लाईक पुढे वाढवायचं असेल तर काय करायचं? तुम्ही मला लाईक करा. फक्त व्हिडिओला लाईक करा. काही करायचं नाही. जास्त लाईव्ह आहेत. बरेच जण लाईव्ह आहेत. चला 15 सेकंदात 2 रुमाल. कोण उत्तर देतोय? मी फक्त 2 मिनिटं वाट पाहतो. साध्या चॅनलला कोणी करत नाही. टीव्हीच्या वगैरे चॅनलला लगेच सबस्क्रायबर वाढतात. आहे की नाही? टीव्ही घेण्याचं आपलं काही कॅपॅसिटी नाहीये. स्क्रीन. चला, कुणाचंही उत्तर ऑप्शन आलं नाही इथे, तर मीच उत्तर करतोय. आता इथे इथे पहा पाऊण तास म्हणजे पाऊण तास म्हणजे किती मिनिटं असतात? 45 मिनिटे असतात. आणि त्याच्यात सेकंद किती असणार मग? गुणिले 60 केलं करायचं. 45 गुणिले 60. आता ह्या 45 गुणिले 60 आपण करू. 0, 0, 6 पंचे 30 हाताले 3, 24 आणि 3 27, 0, 0, 7, 2. ठीक आहे. म्हणजे आपले किती सेकंद आले? 2700 सेकंद आले. म्हणजे इथं सेकंद, इथं मिनिट लिहू. सॉरी रुमाल लिहू. 15 सेकंदात 2 रुमाल. तर आपल्याला सेकंद दिलेले 2700. 2700 सॉरी 2700 सेकंद दिले. आपल्याला रुमाल किती पाहिजेत? आपल्याला माहिती नाही. रुमालला आपण एक्स लिहिलं. ठीक आहे. रुमालच्या जागी एक्स लिहिलं. सेकंदाच्या जागी खाली सेकंद लिहिलं. आता आपल्याला हे सॉल्व्ह करावं लागेल. हे सॉल्व्ह कसं करूत आपण? या दोघांचा गुणाकार करायचा. 15 गुणिले एक्स बरोबर 2700 गुणिले 2. आता हे गुणाकाराचा इकडे भागाकारला जाईल. एक्स बरोबर 2700 गुणिले 2 भागिले 15. आता डायरेक्ट भागाकार करता येत असेल तर करा, नाही तर सोपं आहे. याला 3 न भाग जाते, याला 3 न भाग जाते. याला 3 न भाग दिलं तर 5 आला, याला 3 न भाग दिलं तर 9 आणि 2 0 0. याला 5 न भाग द्या, 1 आला. याला 5 न भाग द्या, 5 1 5. 5 8 40 आणि शून्यला 0. म्हणजे आपले 180 गुणिले 2. 180 गुणिले 2 360 येतात. आपला पर्याय क्रमांक कशामध्ये? पर्याय क्रमांक ए मध्ये आपला 360 उत्तर आहे. ठीक आहे. व्हिडिओला लाईक नाही त्याच्यामुळे हा
शेवटचा आपला प्रश्न होतोय. एकही लाईक वाढलेला नाहीये आपल्याला व्हिडिओला. त्याच्यामुळे हा शेवटचा प्रश्न घेऊन मी स्टॉप करेल. लाईक वाढला की मी तसाच एखादा प्रश्न पुढे वाढवेल. 2 लाईक वाढवले तर 2 प्रश्न पुढे घेईल मी. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न लिहून देतो मी. सात पुस्तकांची किंमत सोपा प्रश्न आहे हा. 105 आहे. सोपे प्रश्न घेतला कारण रात्र झालेली आहे. तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? तर अशा 15 पुस्तकांची किंमत किती? हा शेवटचा प्रश्न राहणार आहे. ए 250. पर्याय क्रमांक बी आहे आपला 325. 210 आहे सॉरी हा पहिला पर्याय. 325. सी पर्याय आहे 225 आणि पर्याय क्रमांक डी आहे 235. ठीक आहे. व्हिडिओला लाईक अजूनही एक्स्ट्रा आलेला नाही. त्यामुळे हा शेवटचा प्रश्न राहणार. लाईक वाढले तर मी अजून एक 2 प्रश्न नक्कीच घेईल. चला 1 मिनिटाचा वेळ देतो. कोणाचं उत्तर आलेलं आहे? प्रदीप खराडे. ठीक आहे. पाहूत आपण याचं. काय काय सांगितलं? 3 तिसरा आहे. 225. 225 उत्तर सांगितलं त्यांनी. पाहू तिथे. तिचे पुस्तक आहे आणि किंमत 7 पुस्तक 105 किंमत. व्हिडिओला लाईक असेल तर एक्स्ट्रा वाढलेले असेल तर मी अजून 1-2 प्रश्न घेईल. 10 लाईक पाहिजेत. 7च लाईक आहेत. 15 पुस्तकाची ह्या 15 पुस्तकाची किंमत आपल्याला किती आहे हे सांगायचे. तर किती आहे तर ते x धरू. त्या दोघांचा गुणाकार करायचा x गुणिले 7 105 गुणिले 15. ह्या दोघांचा केला. ह्या दोघांचा पहिले केला, नंतर ह्या दोघांचा केला. ठीक आहे. तर आपण x घ्यायचं. 105 गुणिले 15 आणि गुणाकाराचा इकडे भागाकार लागेल. सात एक 7. 7 न याला भाग जाते. इथे येते 15. 15 7 105. x बरोबर येणार 15 गुणिले 15. 15 गुणिले 15 किती येते? 15 गुणिले 15 केलं तर तुम्ही उत्तर येते 225. ठीक आहे. 225 आता उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. ठीक आहे. ठीक आहे. आजचा व्हिडिओ इथे स्टॉप करू. कारण खूपच कमी लाईव्ह आहेत. जेवढे जास्त लाईव्ह असतात तेवढं मी जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करेल. दिवाळीमध्ये फुल टाईम आहे मला. दिवाळीच्या नंतर पण जर जास्त असतील विद्यार्थी तर मी नक्कीच तुम्हाला वेळ देईल. अ, नंतर माझे ट्युशन सुरू होतात. लाईव्ह जास्त असल्याचा अर्थ एवढाच की बाबा माझे व्हिडिओ समजतायत तुम्हाला सगळ्यांना. लाईव्ह नसलं म्हणजे माझे व्हिडिओ समजत नाही त्याच्यामुळे काही गरज नाही असं माझा एक काय होतं की काय होतं नॉर्मली हे राहतं. माझे ट्युशन नॉर्मली राहतात ते मी घेतो. त्याच्यामुळं लाईक जर असेल, लाईव्ह जर जास्त लोकं असतील 10, 12, 15, 20 मुलांचे, काही चार्जेस तर काही नाही आपले. 20-25 मुलं लाईव्ह असतील तर आपण ठीक आहे, की बाबा मुलांना समजतंय, बऱ्याच मुलांचा फायदा होतो. त्यामुळे लाईव्ह राहू शकतो. नाहीतर आपण लाईव्ह राहण्याची काही गरज नाही वाटतंय.
व्हिडिओ अपलोड केलं तरी चालतात आपल्याला. व्हिडिओ अपलोड केला तर आपण बराचसा हा टाईम जातो. अपलोड व्हिडिओ जास्त चालतात. लाईव्ह व्हिडिओमध्ये मी तुमची शंका निरसन करू शकतो. ठीक आहे. तर आजच्यासाठी एवढंच. पुन्हा भेटूत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तर लाईक करत जा जास्तीत जास्त. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल.